नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून संधी मिळाली तर ती भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी जनसेवेची मोठी संधी ठरेल, असे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश इधाटे पाटील यांनी म्हटले। पक्षनिष्ठ, विकासाभिमुख आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणे ही पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। नागरिकांनी विश्वास ठेवावा असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पक्षश्रेष्ठीला हात जोडून विनंती करणार आहे की एक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या एक निष्ठ कार्यकर्त्याला संधी द्या आणि आपण मला जरी संधी दिली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक वार्डामध्ये एक चांगला संदेश जाईल की 27 वर्षानंतर का होईना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला आणि हा न्याय भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टी आता प्रचंड विशाल झालेली आहे आणि याचा प्रसार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी संधी द्यावी आपली सर्वांच्या वतीने विनंती करतो। आपण प्रचंड संख्येनं आज या रॅलीमध्ये सहभागी झाला। बरोबर आपलं हे विशाल जन समुदाय पाहून माझं हृदय भरून आलं की मी एक सामान्य घरातला कार्यकर्ता आणि मी सामान्य कार्यकर्ता असून सुद्धा मी माझ्या एक फोनवर आपण असंख्य महिला भगिनी, माझे सर्व मित्र दीपकराव खांडेकर, सर्वच माझे चिंचोले पाटील, शिवाजी महाराज आणि सर्व भागातील सन्माननीय सर्व कार्यकर्ते, सर्व एक बहुजन समाजाचा कार्यकर्ता म्हणून मला आपण सर्वांनी मस्त होऊन आणि पक्षश्रेष्ठीला हात जोडून विनंती करणार आहे की एक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या एक निष्ठ कार्यकर्त्याला संधी द्या आणि आपण मला जरी संधी दिली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक वार्डामध्ये एक चांगला संदेश जाईल की 27 वर्षानंतर का होईना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला आणि हा न्याय भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टी आता प्रचंड विशाल झालेली आहे आणि याचा प्रसार गावातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी संधी द्यावी अशी आपली सर्वांच्या वतीने विनंती करतो। आपण प्रचंड संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाला। बरोबर आपलं हे विशाल जन समुदाय पाहून माझं हृदय भरून आलं की मी एक सामान्य घरातला कार्यकर्ता आणि मी सामान्य कार्यकर्ता असून सुद्धा मी माझ्या एक फोनवर आपण असंख्य महिला भगिनी, माझे सर्व मित्र दीपकराव खांडेकर, सर्वच माझे चिंचोले पाटील, शिवाजी महाराज आणि सर्व भागातील सन्माननीय सर्व कार्यकर्ते, सर्व एक बहुजन समाजाचा कार्यकर्ता म्हणून मला आपण सर्वांच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं मला या विनंती करणार आहे की आपण मला एक वेळेस एक संधी द्यावी आणि तुम्ही दिलेली संधी तर मी सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारभारातील ज्याही काही समस्या असेल त्या नामदार अतुलजी सावे साहेब व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथून पुढं काम करणार आहे आणि मी 27 वर्षामध्ये या वार्डामध्ये कुणालाही विचारा की गणेश इधाटे कुणाच्याही सुखात दुःखात सप्त्यात कुठलाही काही असो मी कधी घरात बसलो नाही आणि इथून पुढेही बसणार नाही। फक्त माझी सर्व पक्षश्रेष्ठीला विनंती आहे की आता एक न्याय हक्काची मागणी मी 27 वर्षानंतर आपल्याकडे करतोय